नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BCA करावा की BSc कम्प्युटर सायन्स करावा. बघा, जर तुम्ही पण कन्फ्युजन मध्ये असाल, तुमच्यासाठी कोणता कोर्स योग्य आहे, BCA योग्य आहे की BSc कम्प्युटर सायन्स योग्य आहे, तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये मग आपण दोन्ही कोर्सेसची एलिजिबिलिटी बघणार आहोत, त्यानंतर फी किती असते दोन्ही कोर्सेसची, किंवा दोन्ही कोर्सेस नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते, आणि दोन्ही कोर्सेसच्या नंतर कोणकोणते जॉब्स ऑप्शन तुमच्याकडे मिळत असतात, म्हणजे कोणकोणते करिअर्स जे आहेत तुम्ही करू शकता दोन्ही कोर्सेस नंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून द्या, आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, BCA जो असतो तो असतो बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, आणि जे BSc आहे ते BSc इन कम्प्युटर सायन्स असतं. तर त्यानंतर याची जर जनरल इन्फॉर्मेशन बघितली तर बघा, BCA आहे अंडर ग्रॅज्युएट डिग्री आहे, ज्याचा जो फोकस असतो तो ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वरती असतो, आणि यामध्ये जे जास्ती तर तुमचा जो फोकस असतो तो प्रॅक्टिकल नॉलेज वरती असतो. प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते BCA मध्ये तुम्हाला जास्ती दिलं जातं. आणि BSc कम्प्युटर सायन्सचं जर बघितलं तर तिथे बघा, यामध्ये तुम्हाला थोडंसं थिअरॉटिकल जी अप्रोच असते ती इथे तुम्हाला दिसते, कारण यामध्ये थिअरी पार्ट जो जास्ती असतो कम्पेअर जर केलं BCSC. तर बघा, जर तुम्हाला जास्ती प्रॅक्टिकल्स करायला आवडत असेल तर तुम्ही BCA निवडू शकता, आणि जर तुम्हाला थिअरी पाहिजे असेल, थिअरी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही BSc CS ला जाऊ शकता. यामध्ये थोडासा म्हणजे प्रॅक्टिकल शिकवलं जातं, पण जास्ती जो पार्ट असतो तो थिअरीचा असतो, म्हणजे थिअरी तुम्हाला इथे शिकवली जाते जास्ती प्रमाणात. आणि त्यानंतर बघा, इलिजिबिलिटी जर बघितली तर BCA साठी तुम्ही जे आहेत फक्त 12वी पास असणं गरजेचं असतं. कोणतीही स्ट्रीम असेल, आर्ट, सायन्स, कॉमर्स, तुम्ही तरी पण BCA करू शकता. तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही BCA साठी. आणि जर BSc कम्प्युटर सायन्स जर तुम्हाला करायचं असेल, त्यासाठी मात्र तुम्ही 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं, आणि त्यामध्ये पण सुद्धा मॅथ हा सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. तरच तुम्ही जे आहेत BSc कम्प्युटर सायन्स करू शकता, 12वी सायन्स. आर्ट याच्या BCA साठी तसं काही नाही, तुम्ही आर्ट्स मधून जरी केली तरी तुम्ही BCA करू शकता, तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. हा एक मेन डिफरन्स आहे दोन्ही कोर्सेसचा इलिजिबिलिटी मध्ये. आणि त्यानंतर ड्युरेशन जर बघितलं तर हा 3 वर्षांचा कोर्स आहे BCA, आणि BSc कम्प्युटर सायन्स सुद्धा 3 वर्षांचा कोर्स आहे. आणि बघा, आता एक नवीन शैक्षणिक जी पद्धती आलेली, नवीन एज्युकेशन जी पॉलिसी आलेली, त्यामध्ये तुम्ही दोन्ही कोर्सेस जे आहेत 4 वर्षांचे पण करू शकता. म्हणजे 3 वर्षांचं जर करायचं असेल तर 3 वर्षांचा पण करू शकता, आणि 4 वर्षांचा पण करू शकता. दोन्ही कोर्सेस नवीन शैक्षणिक जी पॉलिसी आहे त्यानुसार. आणि जर बघा, फी जर बघितली तर फी डिपेंड करते तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये जाता, कारण जर चांगल्या टॉप कॉलेजमध्ये गेला तर जी फी असते ती तुम्हाला जास्ती द्यावी लागू शकते. पण एक ऍव्हरेज जी फी असते BCA ची ती असते 25,000 ते 45,000 पर्यंत तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी द्यावी लागू शकते पर इयर साठी. आणि बघा, जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जात असाल, सरकारी जे कॉलेज असतात गव्हर्नमेंट कॉलेज, तिथे तुम्हाला फी यापेक्षाही कमी लागते, म्हणजे ही जास्ती आहे थोडीशी, गव्हर्नमेंटमध्ये कमी असते. आणि BSc कम्प्युटर सायन्स साठी जर बघितली तर ती असते 30,000 पासून ते 50,000 पर्यंत तुम्हाला द्यावी लागू शकते पर इयर साठी. ही पण जर गव्हर्नमेंट कॉलेज जर भेटलं तर कमी लागते, आणि जर टॉप कॉलेज घेतलं तर दोन्ही कोर्सेसची जी फी आहे ती जवळपास 70,000 पर्यंत सुद्धा जात असते पर इयर साठी. भरपूर कॉलेजची जी फी आहे टॉप कॉलेजची ती 70,000 रुपये पण आहे पर इयर साठी. आणि बघा, दोन्ही कोर्सेस नंतर तुम्ही कोणकोणते जॉब करू शकता, त्यामध्ये सगळ्यात पहिलं BCA चे बघूया की BCA नंतर तुम्ही कोणकोणते जॉब्स करू शकता. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही बनू शकता BCA नंतर. वेब डेव्हलपर आहे, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर तुम्ही बनू शकता, किंवा IT कन्सल्टंट जे असतात ते जॉब्स तुम्ही करू शकता. तर IT सेक्टरमध्ये जर जायचं असेल तर BCA हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी. आणि त्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स नंतर जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही बनू शकता, सिस्टम अनालिस्ट आहे, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर तुम्ही बनू शकता, किंवा रिसर्च असिस्टंट जे आहे ते तुम्ही बनू शकता. तर BSc CS नंतर जर तुम्हाला रिसर्च फील्डमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जाऊ शकता, आणि IT फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकता. त्यामध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण तुम्हाला इथे सुद्धा जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे शिकवल्या जातात, तर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघा, सॅलरी जर बघितली तर सॅलरी डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कॉलेजमधून करताय, किंवा तुम्ही तुमचं नॉलेज वगैरे कसं आहे ते पण डिपेंड करत असतं. पण एक ऍव्हरेज जर फी बघितली आपण BCA ची, तर ती जवळपास 3 ते 6 लाखांचं पॅकेज तुम्हाला पर इयर साठी मिळत असतं.
पर इयरचं पॅकेज असते 3 ते 6 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळून जाईल BCA नंतर. पण जर तुमच्या कॉलेजमध्ये जर इन कॅम्पस इंटरव्ह्यू होत असेल तर तिथे जे आहे तुम्हाला जास्त पण पॅकेज मिळून जात असतं. आणि BSc कम्प्युटर सायन्स नंतर जर बघितलं तर तिथे 4 ते 8 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं पर इयरसाठी. इथे पण जर तुमचं नॉलेज आणि कॉलेज जर चांगलं असेल तर याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला पॅकेज मिळून जातं. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला आणखी काही डाऊट क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो. दोन्ही कोर्सेस विषयी ते तुम्ही मला विचारू शकता. आणि मी स्पेशल जर तुम्हाला बघायचं असेल की BCA नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची किंवा BSc कम्प्युटर नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची, त्यासाठी काय काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टीचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये पण सुद्धा तुम्ही त्याची लिंक देऊन टाकेल. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर.